आपल्या समाजात काही माणसे स्वाभिमानाने काम शोधून किंवा स्वतःचे काम करून आपला व आपल्या कुटुंबियाचे पालन पोषण करतात. ते इतरांवर अवलंबून न राहता आपले जीवन जगत असतात आणि यांचा प्रामाणिक प्रयत्नांना सावली फाउंडेशन मानाचा मुजरा करते. समाजात चप्पल, बूट पॉलिश करणारे मोची, फुगे विकणारे आणि खेळणी विकणाऱ्या महिला यांचा आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता सन्मान सोहळा आमराई फाउंटेन, विजयनगर रोड, कल्याण पूर्व येथे त्यांचा एक दिवसाचा उदरनिर्वाह तसेच महिलांना साडी आणि पुरुषांना कपडे व मिठाई देऊन त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. तसेच पाहता सावली फाउंडेशन नेहमीच असे कार्यक्रम आयोजित करत असते. हे जे आपल्या समाजाच्या बाहेर राहतात त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, म्हणून सावली फाउंडेशन नेहमी त्यांची दखल घेते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कल्याण पूर्वेच्या सौ आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या सौजन्याने तसेच नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सौ माधुरीताई काळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सावली फाउंडेशनचे सचिव किशोर सुखलाल खरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमास सुरुवात केली. तसेच सौ माधुरीताई काळे यांच्या मार्गदर्शनाने समाजातील शैक्षणिक प्रगतीसाठी संविधान जागृती करण्याचे आवाहन मिळाले. सावली फाउंडेशनचे यावेळी अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या सोबतच किशोर खरात, दीपक जाधव, प्रवीण जगताप, जितू गुरव, सतीश वर्मा, धनंजय कुमडकर, संतोष कदम, विकी भोईर, शंकर नवघने, प्रशांत चव्हाण, रमाकांत चव्हाण, भावेश नवघने आणि रवींद्र रत्नपारखीसह संस्थेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर समाजसेवक महेंद्र अजमेकर आणि गणेश क्षीरसागर, दानशूर सोनू माथारू, पोद्दार मावशी सुद्धा आवर्जून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे चित्रीकरण व वृत्तसंकलन शासनमान्य मलंग रत्न वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार सुरळकर काका यांनी केले.